घटस्थापना तर झाली. आता देवीला रोज मी नैवेद्य काय दाखवू? आता देवीला रोज माळ कोणती चढवू? आणि पहिल्या दिवशी कोणता कलर आहे? दुसऱ्या दिवशी कोणता कलर आहे? आईची आवडता मंत्र कोणता आहे? म्हणजे ना इतके प्रश्न असतात ना, मला कळतच नाही की नवरात्रामध्ये असे मी काय करू? म्हणजे जेणेकरून ना आईला एकदम मी प्रसन्न करू आणि माझ्या सर्व मनातील इच्छा आहे त्या आईने लवकरात लवकर पूर्ण करावं. मला या या नवरात्रामध्ये कशाही म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आईला प्रसन्न करायचं आहे. आईच्याही मनात असेल ना, बरोबर ना? तुम्ही पण असा विचार करत असाल ना, की मला या नवरात्रीमध्ये कसंही आईला एकदम प्रसन्न करायचं आहे. तर अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आपण महिलांना असतात, की काय करावं, काय नाही करावं, जेणेकरून आई प्रसन्न व्हावं. त्यांना प्रसन्न करायचं आहे. आता आपण गणपती बाप्पा जेव्हा स्थापित करत असतो, तेव्हा आपण गणपतींना आवडता जास्वंदाचं फूल वाहत असतो, त्यांची आवडती दुर्वा त्यांना वाहत असतो, त्यांची आवडती मोदकाचा नैवेद्य त्यांना दाखवत असतो. बरोबर आहे का नाही? त्याच प्रकारे आपल्याला तुम्ही कोणाच्या घरी गेला आणि तुमच्या आवडत्या सगळ्या वस्तू जर असेल तर तुम्ही किती खुश होणार ना, खूप खुश होणार आपण. बापरे, माझ्या आवडता नैवेद्य, मला हा खाऊ आवडतो, मला हा ड्रेस आवडतो, मला हा कलर आवडतो, किती सुंदर, म्हणजे खूप प्रसन्न होतो आपण. त्यामुळे नवरात्रामध्ये आपल्याला अशी आईची सेवा करायची आहे की आई खूप प्रसन्न होणार आहे. तर 9 देवीचे 9 रूप कोणते? दुर्गा सप्तशती पाठामध्ये दिलेले आहे. प्रथम शैलपुत्री ती, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंडघंटा ती, कुष्मांडा चौथी असे, पंचम स्कंद माता ती, षष्टकात्यायनी असे, सातवी ती कालरात्री, महागौरी ती अष्टमा, नवमी सिद्धिदात्री ती, नवदुर्गा यशस्विनी. हे सर्व दुर्गा सप्तशती पाठामध्ये आईचे 9 रूपांचं वर्णन केलेलं आहे. ते आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ते ऍक्च्युली मला लक्षात राहणार नाही, त्यामुळे मी लिहून काढलेलं आहे. आता 9 देवीचे 9 रूप तर मला माहिती आहे, पण रंग, नैवेद्य, माळ, मंत्र हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे सांगते. आता पहिला दिवस जो आहे नवरात्रीचा, 22 तारखेला आपलं घटस्थापना होत आहे. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे त्या दिवशी आई शैलपुत्रीचा, प्रथम शैलपुत्री येते, द्वितीय ब्रह्मचारिणी, म्हणजे पहिल्या दिवशी जो आहे आई शैलपुत्रीचा आपण या दिवशी. आता हे जे 9 रूप आहेत ना, आई पार्वतीची रूप आहेत. शैलपुत्री आई पार्वतीचे हे 9 रूप आहेत आणि आईची सेवा आपल्याला करायची आहे त्या दिवशी. तर आईचे प्रत्येक रूपाचं जर आपण वर्णन केलं तर त्यांचे प्रत्येक रूप वेगळं आहे आणि प्रत्येक रूपाचं मंत्र वेगळे आहे. आता पहिले जे शैलपुत्री आहे त्या दिवशी त्यांना पांढरा कलर आवडतो, म्हणजे पांढऱ्या रंगाचं त्या दिवशी तुम्ही वस्त्र परिधान करू शकता, म्हणजे जेणेकरून की आई प्रसन्न व्हावं. कारण आपण सगळं त्यांच्या आवडीचं करत असतो. आपली आपली एकच आहे लक्ष, आपलं एकच लक्ष आहे की आपल्याला आईला प्रसन्न करायचं आहे. तर त्या दिवशी तुम्ही पांढरा रंग घालून, पांढऱ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला आईची सेवा करायची आहे. तर शैलपुत्री आईचा दिवस आहे. पांढरा कलर आपल्याला नेसायचा आहे. यामध्ये नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आहे? गाईची तूप जे असतं ते दाखवायचं आहे आपल्याला, किंवा गाईच्या तुपापासून तुम्ही शिरा वगैरे बनवत असाल तर, किंवा गाजरचा हलवा किंवा शिरा, गाईच्या तुपाने जे बनवलेला पदार्थ आहे, गोड पदार्थ, ते नैवेद्य दाखवा, किंवा साधा गाईचं तूप नैवेद्य दाखवा. आणि यानंतर आपल्याला या दिवशी माळ कोणती आहे? तर पहिल्या दिवशी जे आहे ते 11 विड्याची माळ, जे आपण पूजेमध्ये वापरत असतो, विड्याची माळ आपण या दिवशी याची माळ बांधत असतो 11. आणि जे फुलं आहे, सोनचाफा किंवा जे शेवंतीचे फुलं आहे ते या दिवशी आपल्याला वाहायचं आहे पहिल्या दिवशी. आणि मंत्र जे आहे, ओम देवी शैलपुत्रे नमः, देवी शैलपुत्रे नमः, हा जो मंत्र आहे, हा मंत्र द्यायचा उद्देश असा आहे की 9 दिवसामध्ये देवीचा प्रत्येक अवताराचा आपल्याकडून पूजा व्हावी, म्हणून रोज सकाळ आणि संध्याकाळ एक एक माळ तरी या प्रत्येक मंत्राचा प्रत्येक दिवशी तुम्हाला जप करायचा आहे. आता दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी, द्वितीय ब्रह्मचारिणी. आवडता रंग लाल, आवडता नैवेद्य साखर, आवडती माळ गोकर्णाची जे फुलं असतात त्याची माळ करायची आहे. आणि फुलं जे आहे ते पांढरे फुलं या दिवशी वाहा, आणि किंवा मोगरा वगैरे ते पांढऱ्या कलरचं असतं ते फुलं तुम्ही वाहू शकता. आणि मंत्र काय आहे? ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. शैलपुत्री आहे तर ओम देवी शैलपुत्रे नमः. ब्रह्मचारिणी आहे म्हणजे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः, म्हणजे त्यांना. तिसरा आहे चंद्रघंटा, तृतीय चंद्रघंटा ती, कुष्मांडा चौथी असे. तर चंद्रघंटा तिसरी आहे. आवडता कलर आहे निळा, आवडता नैवेद्य आहे दूध, आवडती माळ आहे तुळशीच्या पानांची माळ, आणि जे मंत्र आहे ते आहे ओम देवी चंद्रघंटाये नमः. चौथी माळ आहे आणि चौथा दिवस आहे कुष्मांडा, तृतीय चंद्रघंटा ती, कुष्मांडा चौथी असे. कुष्मांडा आईचा आहे आणि आवडता कलर आहे पिवळा,
आणि आवडतं त्यांना जे पदार्थ आहे नैवेद्य तो मालपुआ, जे तुम्हाला बनवता येत असेल तर बनवा, किंवा दुकानामधूनही तुम्ही आणून नैवेद्य दाखवू शकता, काय हरकत नाही. आणि जर नसेल तर तुम्ही घरामध्ये गोड भजी, जे आपण गुलगुले बनवत असतो ना, मोमेडियन लोक बनवत असतात त्यांच्या वेळेला, तर गुलगुले ज्याला म्हणलं जातो त्याला गोड भजी म्हणलं जातो, तर त्या प्रकारचं गोड भजी तुम्ही आईला नैवेद्य दाखवू शकता. आणि यामध्ये जे माळ आहे, केशरी केशरी किंवा भगवे फुलाची जे माळ आहे ते माळ आपल्याला चढवायचं आहे. आणि या दिवशी जे मंत्र आहे, ओम देवी कुष्मांडाये नमः, या मंत्राचा जप करायचा आहे. पाचवी आहे पंचस्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे, म्हणजे पंचमी जे आहे स्कंद मातेच्या आहे. या दिवशी हिरवा कलर आहे. नैवेद्यामध्ये केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि 11 बेल पानांची जे माळ आहे त्याचा आपल्याला दाखवायचा आहे. शक्य झालं तर तुम्ही रोज 11 पाना फुलांचं माळ हे करा, नाही 11 तर 9 तरी करा, पण एक 9-11 करू शकता तुम्ही. एवढं फुल किंवा इतके पानांची माळ तुम्ही चढवू शकता. तर 11 बेल पानांची माळ आपल्याला चढवायची आहे. आणि मंत्र आहे ओम देवी स्कंद माताये नमः. त्यानंतर 6व्या दिवशी 6वी कात्यायनी, षष्ठ कात्यायनी असे, कात्यायनी माताचा आहे. कलर कोणता आहे, राखाडी कलर आहे. आणि नैवेद्य आहे मध. आणि त्यानंतर जे माळ आहे ते कर्दळीची जी फुलं असतात त्याची माळ आपल्याला बनवायची आहे. आणि जे मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमः, असं हा मंत्र आहे. 7वी कालरात्री आहे. आई कालरात्रीचा आवडता कलर जो आहे तो केशरी कलर आहे, ऑरेंज कलर. आणि जे नैवेद्य आहे ते कडकणी, गव्हाच्या पिठामध्ये गुळाचा पाणी करून त्याला तळलं जातं, त्याला कडकणी म्हणत असतात. तर हा कडकणीचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. आणि आवडती माळ जी आहे ते झेंडूच्या फुलाची माळ आहे. आणि मंत्र आहे ओम देवी कालरात्रे नमः. त्यानंतर अष्टमीच्या दिवशी जे आहे ते महागौरी ती अष्टमा. महागौरी आईचा आहे. आवडता कलर आहे मोरपंखी. नैवेद्य आहे, आवडता नैवेद्य खीरपुरी आहे. आणि त्यानंतर जे फुलांची माळ आहे ते आघाड्याची माळ आहे, आघाड्याची माळ. आणि आवडते फुलं जे शेवंतीचे फुलं किंवा शेवंतीच्या फुलाची पण माळ, जर पानं नाही भेटले तर तुम्ही फुलांची माळ सुद्धा करून आईला वाहू शकता, असं काही नाही आहे. आणि जे मंत्र आहे ओम देवी महागौर्य नमः. त्यानंतर नवमीच्या दिवशी आहे नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी, म्हणजे नवदुर्गाची जर तुम्ही अशी पूजा केला तर प्रत्येक दिवसाची जे आईची पूजा केलेली आहे नवदुर्गा यशस्विनी, म्हणजे 9 दिवस दुर्गेची पूजा केल्यानंतर तुम्हाला यश तुमच्या कामामध्ये नक्कीच मिळतो, असं आहे. तर नवमीच्या दिवशी आपल्याला नवम सिद्धिदात्री आईची पूजा करायची आहे. आणि त्यासोबतच कलर जे आहे आवडता गुलाबी आहे. नैवेद्य आहे पांढऱ्या तीळ. आणि माळ जी आहे त्यांची सर्वात आवडची माळ लिंबाची माळ, जे आपण लिंब होतो लिंबाची माळ आपल्याला करायचं आहे. आणि मंत्र जे आहे ओम देवी सिद्धिदात्रे नमः. तर अशा प्रकारे 9 दिवसाचे 9 दिवसाचे 9 रूप, 9 नैवेद्य, 9 कलर, 9 मंत्र, अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे. रोज नित्यसेवाप्रमाणे या 9 दिवसामध्ये तुम्ही जितकी सेवा झाली तितकी आईची करा. कारण या कलियुगामध्ये आई अशी देवी आहे जे लवकरात लवकर प्रसन्न होत असतात. आणि आई म्हणजे एक शक्ती आहे, पार्वती मातेचे हे रूप आहेत. पार्वती शिवाय जे आहे ते शंकर भगवान सुद्धा अपूर्ण आहेत, कारण शक्तीशिवाय काहीच नाही आहे या संसारामध्ये. आपल्या मनुष्य देहामध्ये शक्ती आहे, ऊर्जा, शक्ती म्हणजे ऊर्जा आहे, म्हणूनच आपण चालतो, फिरतो, बोलतो. जर आपल्यामध्ये शक्तीच नाही राहणार आहे तर आपण एक निर्जीव वस्तू होऊन जाणार आहे. त्यामुळे शक्ती असणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा. खूप आता आमच्या केंद्रामध्ये तर खूप म्हणजे दिवसभर आम्हाला पाठ करण्यामध्ये आम्हाला वेळ मिळत नाही, इतके पाठ होत असतात, इतका ऊर्जा वाटतो, इतकी ऊर्जा वाटते ना, असं खूप खूप छान वाटतं. म्हणजे मी सांगू नाही शकत, इतका छान वाटत असतो. प्रत्येकाच्या घरी जात असतो, म्हणजे जे बोलवले की आमच्याकडे पाठ आहे, घरी जाऊन पाठ करत असतो. केंद्रामध्ये पाठ होतात, शक्तीपीठमध्ये पाठ होतात, जिकडे 3.5 शक्तीपीठ आहे आमच्या इथे, इतके पाठ होतात, इतकी सेवा होते, इतका छान वाटतो ना, एकदम ऊर्जेने तरतरीपणा अंगामध्ये येत असतो. खरंच आयुष्य बदलून जातं. तुम्ही जसं मी व्हिडिओ सांगत राहणार आहे की कशी आता नवरात्रीमध्ये आईची सेवा कशी करायची आहे, कुंकुमार्चन कशी करायची आहे. याआधी मी घटस्थापनेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की बघा की घटस्थापना आपल्या स्वामी मार्गाप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करायची, काय नाही, नक्की बघा. एकदा संपूर्ण व्हिडिओ बघा. एक व्हिडिओ मी नक्की अपलोड करत राहणार आहे. सगळ्या माहिती जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आईची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ